नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:28. डेट आहे 4/2/2026. टायर प्रेशर 30 आहे बॅक साईडचा. तर ठीक आहे, तो थोडीशी गाडी चालली की मग तो नॉर्मल होऊन जाईल. आणि ट्रिप आपण करतोय इथे 0. आणि उबरला पण चालूच करतो. काय माहिती एखादी एक चांगली ट्रिप भेटली तर. CBD बेलापूर सेक्टर 1A असं काहीतरी ड्रॉप लोकेशन आहे कस्टमरचा. ओलामध्ये ट्रिप लागली आहे आपल्याला. सो लेट्स गो. मला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची ट्रिप लागत होती. मी थोडा विचार करता करता ट्रिप निघून गेली आणि डायरेक्ट मॅच बटन आलं, डायरेक्ट ॲक्सेप्ट बटन आलं. ती पण प्रीमियर कॅटेगरीमधली ट्रिप. 18 किलोमीटरचे 295 दाखवत, 285 दाखवत होतात. म्हणजे 14.5 ते 15 रुपये पर किलोमीटरचा रेट दाखवत होता. मी का नाही घेतली, कारण एअरपोर्टला एक्झिट मारता मारता बेलापूरमध्ये आलं तर जवळपास 1 ते 3-4 किलोमीटरचा MT होतो. तर आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत की मॉर्निंगच्या टायमिंगला तरी MT नाही जायला लागला पाहिजे. मित्रांनो, बरेच जणांचं म्हणणं आहे की ओला खूप चांगला जास्त रेट देतो. माझं पण म्हणणं आहे, पण ओलामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का? पिकअप लोकेशन, ड्रॉप लोकेशन हे कधी कधी प्रॉपर नसतं आणि कस्टमर आहेत ते फोनच कधी उचलत नाहीत. आता या कस्टमरला मी 2 फोन केले तेव्हा तरी तिसरा फोन उचलला आणि बोललेत की तू एक्झॅक्ट आलास ना, असं ती विचारत होती. त्याच्यामध्ये कस्टमरची पण कधी काही चुकी नसते, पण तो आता लोकेशनच तसा विचित्र वगैरे घेतो. कधी असतं समोर दाखवतो बॅक साईडला, तर त्याच्यामध्ये काही करू शकत नाहीत. पण आता मी आता युजर फ्री झालो आहे. म्हणजे मला माहिती आहे की समजतं मला की कुठून कुठून कसं कसं असू शकतो. पण 80-90% असंच असतं की एंट्री गेटच्या जागी एक्झिट गेटचं लोकेशन तो हे होतो, पिन होतो. आणि हे उबरमध्ये पण बघितलंय. तर या अशा गोष्टी आहेत ज्या की छोट्या छोट्या गोष्टी नंतर मग मागत पडतात. आता नवी मुंबईमध्ये आहे म्हणून ठीक आहे. मुंबईमध्ये असलं युटर्न किती मोठे मोठे होतात, तर तेच आहेत. पण मी तेच बोलेन की ठीक आहे, काय हरकत नाही, पण पीक टाईमला तरी ॲटलिस्ट चांगल्या रेटने काम केलं पाहिजे. आता मी हिला ड्रॉप केलं बेलापूर बस स्टॉपच्या इथे. बट सिच्युएशन अशी आहे की आता मला पुढून युटर्न घ्यावं लागणार. रॉंग साईडने गाडी नाही टाकू शकत, कारण खूप जास्त रिस्क आहे. ते व्हायचं, कमवायला जायचं 200 रुपये आणि लफडा व्हायचा 1000चा. म्हणजे ते विनाकारण ती एवढी रिस्क कोण नाही घेणार. आणि तसं पण तिला इतकी जास्त घाई होती की तिला 12 किलोमीटरचा डिस्टन्स 2 मिनिटामध्ये ट्रॅव्हल करायचा होता. आता बोलायला मी तिला बोललो असतो की एवढी सुपरफास्ट इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे सर्व्हिस. आणि ओलानी पण काय केलं की 12 किलोमीटरच्या जागी फक्त 8.7 किलोमीटर हे केलं, डिटेक्ट केलं. का? कारण खूप मोठा युटर्न होता म्हणून. तर मी तिला लेफ्ट साईडलाच उतरवलं आणि ओला बोलत होता की पुन्हा युटर्न मारून तिला ड्रॉप कर. मग त्या हिशोबाप्रमाणे ओलानी तसं बिल जनरेट केला. त्यांना मला हा फेअर दाखवला होता अप्रॉक्सिमेटली किती 220-230च्या आसपास. आता आपण आहे कळंबोली, म्हणजे ज्या एरियामधून आपण निघालो होतो आपण त्याच एरियामध्ये परत आलो. अरे नको रे बाबा, लॉंग पिकअप तर भेटतात ओला आणि उबरमध्ये, त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे असं की सगळ्यांना घाई आहे. पहिले कस्टमर तर अतिशय घाई होती, दुसरे कस्टमर होते ते तर डॉक्टर होते. कहाणी काय रे. ठीक आहे, पण ज्या एरियामध्ये आता आहे त्या एरियामध्ये चांगले ट्रिप लागायचे चान्सेस आहेत. टाईम होतोय 8:30 वाजलेत आणि दिवसाची सुरुवात थोडी घाई गडबडणी झालेली आहे. कस्टमरला आधीच कॉल करून मी इन्फॉर्म केलं की बाबा मी कळंबोलीमध्ये आहेत. आणि नशिबाने कस्टमर मराठी भेटले. मी त्यांना बोललो की बाबा बघा, मी कळंबोलीमध्ये आहे, तुमच्यासाठी धावत पळत येऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकत नाही. तो बोलले अरे बापरे, कळंबोलीमध्ये आहे.
ठीक आहे, ये असंच आहे. खारघरमध्ये असल्यावरती बेलापूरचे पिकअप्स लागतात, कळंबोलीमध्ये असल्यावरती कामोड्याचे पिकअप लागतात आणि सगळं काही टाईम वगैरे सगळं काही मिसमॅच होतं कधी कधी. तर आता तुम्ही कितीही प्रयत्न केला की बाबा माझ्या एकदम जवळची ट्रिप पाहिजे, तर त्या चक्करमध्ये टाईम निघून जाईल आणि आपल्याला टाईम वाया घालवून द्यायचा नाही आहे. पण एवढं एक आहे की बॅक टू बॅक ट्रिप लागत आहेत, कन्सिस्टंट आहेत आज ट्रिप. सो 46 किलोमीटरची ट्रिप आहे ही आणि टाईम दाखवला 1.5 तास, पण एक ऑन अँड ॲव्हरेज आपण 2 तास मानून चालू, कारण जस्ट बिकॉज ऑफ अंधेरी. तर अंधेरीची ट्रॅफिक तर सगळ्यांना माहीतच आहेत की कशी आहे. चला पोचतो कस्टमरच्या लोकेशनवरती आणि त्यांना पिकअप करतो. पोचलो लोकेशनवरती, कस्टमरला आत्ताच ड्रॉप केलं. इथे आसपास आहेत ना बॉम्बे, हे काय रे कुठलं तरी कॉम्प्लेक्स होतं इथे. हे काय लागतंय, अंधेरीत नाही जायचं सध्या आपल्याला. दादर बिदर सायन्स साईडची ट्रिप भेटली तर वेल अँड गुड आहे. टाईम होतोय 10:37 इथे. आणि या एरियामध्ये जिथे मी आहे आता सध्या, हा अंधेरी पश्चिम आहे. तर या एरियामध्ये ना काम इतके चालू आहेत, तर रस्ते समजून येत नाहीत. ठाण्याची ट्रिप घेतली आहे 25 किलोमीटरचे 391 आहे. ठीक आहे, बट ठाण्याला आपण पोहोचू तर ठाण्यावरून चांगली ट्रिप लागते. अच्छा आपल्याला सरळच जायचं. इंडिकेटर बंद, अरे झाला बंद. 15 रुपये पर किलोमीटरने ट्रिप लागली आपल्याला अंधेरीवरून टू ठाणे. आता उबरचं ड्रायव्हर पास संपलेलं आहे, 11:30 वाजता संपला. टाईम होतोय 12:30. मालाडमध्ये पोचलो, कस्टमरला ड्रॉप केला आता जस्ट. आणि हे सेम प्रॉब्लेम परत चालू झालं, नेटवर्क कनेक्शन इशू. कस्टमरला केलं ड्रॉप. 2 आजोबा होते बिचारी, इतके वैतागले ना गाडीमध्ये, काय करणार. आणि पिकअप लोकेशनचं पण इतकी मगजमारी होती ना, एक तर रस्ते बंद तिकडे आणि त्याच्यामध्ये चुकीच्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे चुकीच्या एरियामध्ये होतं. हालाकी बाजूबाजूलाच होतं म्हणून काही जास्त काही झालं नाही, पण समजूतदारपणा होता त्याच्यामध्ये. आणि थोडे म्हणजे बोलतात ना की जास्त एजवाले लोक चिडचिड करतात, पण ह्यांचं असं काय नव्हतं. एकदम असं परफेक्ट प्रॉपर गुजराती लोक होती, प्रॉपर. आता मी गप टाकले सायन्स सर्कलची लोकेशन, तिथे जाणार. जाता जाता पहिले CNG भरून घेईन मी. ह्या फेअरमध्ये किती रुपये भेटले हे पण नाही मला माहिती. त्या लोकांनी कॅश दिलेत, त्यांचं बिल बनलं 285. काही 500 रुपीज दिले आणि झालं पेमेंट त्यांचं डन. बाकीचे सुट्टे पैसे मॅनेज करायला थोडासा होतो प्रॉब्लेम, पण आता काय करणार, मॉर्निंगपासूनच असतात. हे बघ कुठं घुसतं आहे. मी CNG भरतो इथे. सेकंड टॉपअप आहे आपला. मॉर्निंगला टाकला होता आणि आता CNG झाला भरून. 615 रुपयाचं CNG भरलं, म्हणजे बसला गाडीमध्ये. आणि जवळपास टाईम होतोय 4:50. 10 ते 15 मिनटामध्ये आपण सायन्स सर्कलला पोचू. बघ आता कसं की ट्रिप घेण्यासाठी आपण मोकळे. मी आता आहे सायन्स सर्कल. एकाच सेकंदासाठी फक्त पनवेल उसरले असं नाव दिसलं आणि ट्रिप गायब. 2दा झालं हे. अरे मी एवढा फास्ट नाही की ती फटकन एका सेकंदामध्ये ती ट्रिप ॲक्सेप्ट करेल. ॲटलिस्ट बघून तर द्या. प्राईस बघितले, नाव बघितलं, किलोमीटर किती आहे, काय कुठून पिकअप आहे, काहीच नाहीत. म्हणजे इतक्या फटाफट ट्रिप गायब होत आहेत ओलामध्ये. अरे त्यापेक्षा उबर तरी बरं की बाबा तो ॲटलिस्ट तो टायमर तरी देतं, ती पट्टी तरी अशी विजिबल होते. म्हणजे लाईक 5 ते 6 सेकंद तरी दाखवा की बाबा नक्की कुठे जायचं आहे, काय जायचं आहे. फटाफट येईल झप झप. काय भाई, काय अर्थ आहे का. सायन्स सर्कलवरून ऐरोलीची ट्रिप भेटली आणि आता ऐरोलीला जस्ट ड्रॉप केलं आहे.
आणि आता मी ते एरिया प्रेफरन्स आहे तो टाकून देतो, कारण आता परत मुंबईमध्ये नाही जायचं. इन केस BKCची ट्रिप लागली चांगल्या रेटनी तर मे बी जाऊ शकतो BKC. मी सध्या आता वाशीला आहे. ऐरोलीवरून वाशीची ट्रिप लागली. फेअर काय दिला ओलानी, ती पण कस्टमर पण हैराण झाली की 12 किलोमीटरची इतकं फेअर कसं झालं. मी बोललो माहिती नाही, आपलेच कास्टमधल्या होत्या तर त्या बोलत की दादा बोलतो AC जमत नाही आहे सर, प्लीज AC बंद करा आणि खिडक्या खोला. मी बोललो ठीक आहे, काही इश्यू नाही आहे, पण मी दुसरं कोण असतं तर मी अलाव नसतं केलं. कारण मी पूर्ण आता म्हणजे माझे दोन्ही हाताचे हे बघा भिजलेत, दिसतंय. आंघोळ झाली पूर्ण, सवय नाही ना आपल्याला याची विदाऊट ACची. आता गाडी घेतली तर ACची सवय झाली. तर याचे 12-12.5 किलोमीटरचे 305 रुपयाचा फेअर आपल्याला भेटला. आता वाशी माझ्यासाठी काय समजत नाही, वाशीमधून मला ट्रिप सहसा लागतच नाहीत, पण तरीसुद्धा मी एक अशा एरियामध्ये जायचा प्रयत्न करेन की तिथून ट्रिप लागतील. आपण प्रयत्न करू शकतो, प्रयत्नाच्या पुढे काहीच नाही आहेत. टाईम होते 7:45 आणि गो होम टाकून ठेवतो बाबा, प्लीज लाग. भावानो आता मी आहे नेरूळमध्ये. हा जो रोड आहे तो आय गेस नेरूळ स्टेशनचा आहे. पण जे कस्टमर भेटले होते ना भाई, मला यांची कास्ट मी रिव्हील करतो. हे होते कोकणी मुसलमान आणि त्यांचे जे बोलणं होतं, त्यांना ती स्टाईल होती बोलायची फनी वेमध्ये, ते असतात ना स्टँडअप कॉमेडियनवाले, सेम तसं हे फील. पूर्ण दिवसाचा स्ट्रेस भाई गायब झाला माझा. तसा घेतला नव्हता मी, पण एक असतं ना एक थिंकिंग की यार आज इतका व्हायला पाहिजे होता, तितका व्हायला पाहिजे होता, तर ते भाई सगळं गायब थिंकिंग. आणि म्हणजे असे कस्टमर खूप आपल्याला कमी भेटतात, असे बोलके वगैरे. आणि बाई काय बोलू मी, माझ्याकडे शब्द नाहीत आता बोलण्यासाठी. या कस्टमरचं बिल होतो 170 रुपये. त्याही 200 रुपये दिले, बोलतात की कीप द चेंज आणि वडिलांना हाय बोल. बाई कडक. पैशासाठी असं नाही बोलत आहे, मला जेन्युअली त्यांचा नेचर आवडला म्हणून मी बोलतोय. आणि असे लोक पण आहेत, पण ते आपल्याला भेटत नाही. आज भेटले तर आजचा दिवस बाई यादगार राहणार. चला मी निघतो डायरेक्ट घरी, मला नाही राहायचं लॉग इन. तसं पण आपला 13 तास झालेच टोटल काम. आलो फायनली घरी. नेरूळवरून काय कोणत्याही प्रकारची ट्रिप नाही लागली. आणि मग काय डिवाइस चालू होते, बिल्डिंगच्या आसपास आलो तेव्हा जाऊन कुठे बंद केलेत, पण ट्रिप काय लागली नाही, तर ठीक आहे. आणि आज गाडी चालली 215 किलोमीटर आणि टाईम होतोय 8:52. तर या टायमिंगला आपण घरी पोचलो. आता काय घरी जायचं, आंघोळ करायची आणि गप झोपायचं. काल झोप पूर्ण झाली नव्हती, तर आज झोप पूर्ण करायचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.